यानंतर पुन्हा एक नामदेव महाराजांची रचना, ज्याचे बोल आहेत, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. पण या रचनेबद्दल सुद्धा एक थोडासा वेगळा चिंतन करू आणि पुढे जाऊ. आफळे बुवांचंच एक कीर्तन आहे. आता तुम्ही आफळे बुवांचं कीर्तन ऐकलं, ते कीर्तन नव्हे, यूट्यूबवर आफळे बुवांचं कीर्तन उपलब्ध आहे, ज्याचं शीर्षकच आहे बोलू ऐसे बोले. आणि त्या कीर्तनामध्ये बुवांनी असं एक चिंतन मांडलं की बोलणं म्हणजे व्यक्त होण्यासाठी केवळ बोलणं एवढीच एक क्रिया पुरेशी नाही, किंवा तेवढीच एकच असते असं नाही. उदाहरणार्थ, एखादा शिल्पकार जेव्हा शिल्प घडवतो तेव्हा त्या शिल्पातनं सुद्धा तो बोलत असतो. एखादा चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्या चित्रातून त्याला काही सांगायचं असतो, काही मेसेज द्यायचा असतो. नृत्य, नाट्य ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची भावना व्यक्त होते. तो कलाकार त्याच्यातून आपल्याशी बोलतो. म्हणजे शब्दांशिवाय सुद्धा बोलणं हा एक भाग झाला. त्याच्यात बुवांनी अजून एक विषय मांडला आणि तो महत्त्वाचा मला जास्त वाटला, की अभिव्यक्ती आणि सादरीकरण हे व्यक्त होण्याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आपण बोलतोय बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठलाला काय आवडेल याच्यावर अभिव्यक्ती आणि सादरीकरण हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बुवांचं कीर्तन इथपर्यंतच. आता ह्याच्या पुढचा किस्सा सांगतोय तो माझा आहे, नाही तर बुवांना जाऊन विचाराल. पनवेलला एक कार्यक्रम होता. एक प्रख्यात गायक, म्हणजे नंतर प्रख्यात झालेले, त्यांचं नाव मी एवढ्यासाठीच घेत नाही की त्याचा लिखित पुरावा माझ्याकडे उपलब्ध नाही. नंतर प्रख्यात झालेले एक गायक तरुणपणात असताना त्यांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्टेजवरून खाली उतरले. खाली एक अतिशय बुजुर्ग वृद्ध गृहस्थ बसलेले होते. ते त्यांना भेटायला म्हणून आले. त्यांना ते भेटले, त्यांना म्हणाले, आणि भेटल्यानंतर त्यांना ते म्हणाले की वा, बुवा आज काय फार छान गायले. ते बुवांचे शिष्य होते. ते म्हणले, बुवा आज काय फार छान गायले. त्यांना काही कळे ना. असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्यांनी त्या बुजुर्ग जे होते वृद्धग्रस्त त्यांना विचारलं, अहो काका, आज बुवांचा कार्यक्रम नव्हता, आज माझा कार्यक्रम होता, मी गायलो. तुम्ही मगाचपासून सारखं म्हणताय की बुवा आज काय फार छान गायले. त्याच्यावर ते म्हातारे गृहस्थ जे होते ना, ते म्हणाले की त्याच्यात तुम्ही कुठे होतात? बुवाच होते. आम्हाला जे दिसलं ते सगळे बुवाच दिसले. अभिव्यक्ती आणि सादरीकरण ह्याच्यातला फरक लक्षात घेतला तर आम्ही जे केलं आत्ता ते सादरीकरण झालं, जे बुवांनी मला शिकवलं होतं. पण बुवांनी जे मला शिकवलं त्याच्यावर मी माझा विचार केला आणि मग मी माझा विचार मांडला. त्याला अभिव्यक्ती म्हणायचं. जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठल कधी डोलेल? अभिव्यक्तीला विठ्ठल डोलेल. अर्थात त्या गायकांनी सुद्धा त्यांचा सल्ला शिरोधार्य मानून पुढे त्याच्यावर तेवढंच काम केलं आणि एक प्रख्यात गायक म्हणून ते नावारूपाला आले. त्यांनी त्यांची शैली प्रस्थापित केली. हाही मुद्दा तितकाच खरा. अभिव्यक्ती आणि सादरीकरण यातला फरक सांगण्यासाठी म्हणून मी हा प्रसंग वापरला. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले.